नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीचं आहेच. वृश्चिक रास, वृश्चिक लग्न यांच्यासाठी बघूया 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026मध्ये सर्व ग्रहांची कशी काय मदत मिळते. वृश्चिक राशीबद्दल काहीसं गूढतेचं वलय आहे. ऑकल्ट ज्ञानासाठी खूप फोकस, कारण मंगळाची रास आहे. आयुष्यात कुठल्याही गोष्टीला अतिशय धीराने सामोरे जाणारे, कारण मंगळ अग्नितत्वाचा ग्रह त्यांचा स्वामी आहे. मंगळ प्रधान हे लोक आहेत. त्यामुळे कुंडलीमध्ये रवी, चंद्र, गुरु यांची जेवढी उत्तम साथ असते तेवढं यांच्या आयुष्यात मुळातच कधीच काही प्रॉब्लेम नसतो, कारण प्रॉब्लेमला धूप घालणारे तुम्ही नाहीच. हा महिना कसा दाखवतोय बघूया. उद्योजक आणि नोकरदार. गोचर गुरु 16 जुलैपासून रवी बरोबर आलेला आहे. कर्क राशीतला गुरु स्वतःच्या मित्र राशीमध्ये, मित्र राशीकडे, मीन राशीकडे बघतो, त्यामुळे त्याचा अस्तंगत इफेक्ट नसतो. आणि 5 ऑगस्टला बुधही येतोय जोडीला, पंचमाकडे बघतोय. गुरु भाग्यामध्ये रवी बुध बुधादित्य योग करतायत. बौद्धिक बाजू तुमच्या बिझनेससाठी उत्तम आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमची बिझनेसची स्ट्रॅटेजी उत्तम आहे. गुरु लग्नाकडे, तृतीयाकडेही बघतोय. जे काही नवीन कामाचे निर्णय घ्याल ते बरोबर असतील, त्यावर काम होईल. 17 जुलैपासून रवी 10वा येतोय. बिझनेसमध्ये आवश्यक सरकारी कामं नीट पार पडतील. सरकारी मदत किंवा सरकारी परवाने हवे असतील तर त्याचाही लाभ होईल. रवी स्वतःच्या राशीमध्येच दशमेश आहे. तो बिझनेसच्या सर्वच निर्णयात खूप आघाडीवर, प्रगतीपथावर नेईल. लेखक, प्रकाशक, सरकारी कामं करणारे यांनाही सरकारी मान्यता मिळेल. नोकरदारांना सरकारी बक्षिसं मिळतील. षष्ठेश मंगळ 2 ऑगस्टपर्यंत 7वा आणि नंतर 8वा येणार आहे. धाडस करू नका, ते महागात पडेल. तब्येतीला जपून राहा. उष्णतेचे त्रास असतील तर वेळेवर त्याच्यावर डॉक्टरचा सल्ला घ्या. गृहिणींसाठी 17 ऑगस्टपासून रवी चतुर्थावर बघणार आहे. राहू चतुर्थातच आहे. घरात काही बदल करायचे असतील तर कराल. चतुर्थेश पंचमात आहे. घर भाड्याने द्यायचं असेल तर भाडे करार व्यवस्थित करा. गुरु इन्कम वाढवणार आहे, भाग्यात न बघणारा. विद्यार्थी वर्गासाठी आळस झटकून कामाला लागला असाल, आता गुरुची कृपादृष्टी आहे. तब्येतही बरी राहील. 1 ऑगस्टपासून शुक्राची दृष्टी पंचमावर आहे. क्रिएटिव्ह फील्डमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये, ब्युटी पार्लरची विद्या ज्यांना शिकतायत अशांना शुक्र हा मास्टरी मिळवून देईल. वास्तुयोग नोव्हेंबर ते जानेवारी वास्तुयोग आहे. घराची नोंदणी करा, बुकिंग करा, पुढच्या वर्षी घर मिळू शकतं. परदेश योगासाठी राहू व्ययावर बघतो आणि भाग्यात गुरु आहे. परदेशी शिक्षणासाठी जाऊ शकता. विद्यार्थी, तीर्थक्षेत्रासाठी पण लांबचे प्रवास, असं विद्यार्थ्यांसाठी पण चांगलं आहे आणि मोठ्या माणसांसाठी पण चांगलं आहे. कौटुंबिक गोष्टींमध्ये प्रॉपर्टी, राष्ट्राधिपती मंगळ 2 ऑगस्टपासून धनस्थानावर, लाभावर, चतुर्थावर बघतोय.
वडिलोपार्जित जमीन असेल तर 17 ऑगस्ट नंतर त्यांची कामं मार्गी लागतील. विवाह योग या कर्केच्या गुरुमध्ये विवाह ठरेल. जानेवारी ते जून 2027 विवाह होईल. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांना शिक्षण क्षेत्रामध्ये असाल तर उच्च शिक्षणासाठी निवड झाली असेल, पण पंचमातला शनी थोडी ॲडजस्टमेंट करावा लागेल आणि जी ॲडजस्टमेंट तुम्ही कराल ती तुमच्या हिताचीच असेल. राहू अष्टमाकडे बघतोय. परदेशात असाल तर चुकीचं धाडस करू नका. मंगळ प्रवृत्त करेल, पण तुम्ही विचारपूर्वक वागा. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना 17 ऑगस्टला 10वा रवी सरकारी कामं तुमच्या फेवरमध्ये करेल. राहू दशमाकडे बघतोय. राजकारणी व्यक्तींना संमिश्र ग्रहमान आहे. लाभेश अष्टमात आहे. स्वतः वेगळं धाडस कामात करू नका. भाग्यातला गुरु भाग्यवृद्धी करतोय, तुम्ही शांत राहा. 60 ते 90 वयोगटामधल्या लोकांना दशमातला केतू दशमेशाबरोबर हा योग उत्तम आहे. रिटायर झाला असाल, घरात राहूनच आपला वेळ सत्कारणी कसा लावावा हे चांगलं कळतंय तुम्हाला. कायम कामात राहणारी मंगळाची रास आहे. जुन्या कामाच्या क्षेत्रापासून लांब राहाल. स्वतःची उन्नती करण्यासाठी गुरु आला आहे, त्याचा लाभ घ्याल. विशाखा नक्षत्रातल्या लोकांना आध्यात्मिक अनुभूती येऊ शकते, कारण ते गुरुचं नक्षत्र आहे आणि विशाखाचं चतुर्थ चरण या राशीत येतं, जो पुष्कर नवमांश आहे. आपण आता बघूया या राशीतल्या लोकांना एकूणच चांगले दिवस जुलै आणि ऑगस्टमध्ये कुठले आहेत. 24, 25, 29, 30 जुलै, 5, 6, 7, 8, 13, 14, 15, 16, 17 ऑगस्ट एवढे दिवस तुमच्यासाठी शुभ आहेत. या राशीतली नक्षत्र विशाखा गुरुचं, अनुराधा शनीचं आणि ज्येष्ठा बुधाचं. विशाखा नक्षत्रांसाठी अचानक धनलाभ आहे 17 ऑगस्ट. धनयोग आहे 24 जुलै. कष्टसाध्य धन आहे 29 जुलै, 7 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. गृहसौख्य मिळणार आहे 5 ऑगस्ट, 13 ऑगस्ट. अनुराधा नक्षत्राच्या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहे 24 जुलै. धनयोग आहे 25 जुलै. अचानक धनलाभ आहे 17 ऑगस्ट. गृहसौख्य आहे 6 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट. कष्टसाध्य धन आहे 30 जुलै आणि 8 ऑगस्ट. ज्येष्ठा नक्षत्राच्या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहे 25 जुलै. धनयोग आहे 5 ऑगस्ट, 13 ऑगस्ट. गृहसौख्य 29 जुलै, 7 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. नशीब चांगलं आहे 24 जुलैला. कष्टसाध्य धन आहे 16 ऑगस्टला. असं दिसतं धनयोगाचे दिवस आले आहेत म्हणजे चांगलं धन मिळणार आहे, पण काम केल्याशिवाय मिळणार का? काम करा. कष्टसाध्य धनयोग आहेत तेव्हा जास्त कष्ट पडून काम कराल आणि चांगलं धन मिळेल. गृहसौख्याचे दिवस आहेत तेव्हा घरामध्ये चांगले कार्य ठरवा, काहीतरी मौज मजा भिशी ठरवा, मजा येईल. नशीब ज्या दिवशी चांगलं आहे असं वाटतं असं नक्की ठरवा, नक्की बघा, हे नक्की लक्षात ठेवा की पुढे आयुष्य खूप चांगलं आहे, आपलं नशीब उघडलेलं आहे. मी जे भविष्याच्या सुरुवातीला तुम्हाला म्हणाले 3 ग्रहांचे योग ते बघूया आता आपण. वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये शुक्र आलेला आहे लाभामध्ये. वृश्चिक राशीला 11वा. वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये पंचमातनं शनी चालला आहे वृश्चिक राशीला 5वा आणि वृश्चिक लग्नाच्या कुंडलीत अष्टमातनं चांगलेला मंगळ हा वृश्चिक राशीला 8वा आहे. नीच शुक्रावर शनी मंगळाची दृष्टी एकदम पडलेली आहे. नात्यामध्ये मंगळ ॲग्रेसिव्ह होणार आहे, कारण मंगळ तुमचा राष्ट्राधिपती आहे. शनी तुमचा शत्रू आहे. प्रेमसंबंधात तुम्ही अतिशय व्यवहारी व्हाल. शुक्राच्या विलासीपणावर अंकुश ठेवा. मित्रमंडळीमध्ये छान संबंध असतील, पण अतिसाहस करू नका. अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यासच हवा. उच्च शिक्षणासाठी बाहेर आहेत अशा विद्यार्थ्यांनी, कला क्षेत्रामध्ये आहेत अशांनी, शुक्राच्या समोर शनी आहे त्यामुळे नातेसंबंधात तुम्ही रमणार नाही. अचानक होणाऱ्या गोष्टींना सामोरं जायचं आहे. मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना शिक्षण आणि ऊर्जा यातूनच कामाची सफलता तुम्हाला मिळणार आहे. हे वेगळं तुम्हाला मुद्दाम सांगितलेलं आहे. आत्तापर्यंतचं सगळं भविष्य ऐकल्यावर हा अजून एक स्पेशल इफेक्ट होता. कसं वाटलं तुम्हाला भविष्य? संपूर्ण भविष्य तुम्ही ऐकलं आहेत हे मला खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे सांगा, मला मेल करा. मी त्याची नेहमीच वाट बघत असते. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.